5 मिनिटं जागा 10 मिनिटं थांबू. मंडळाचा निर्णय आहे शेवटची 5 मिनिटं थांबायची, त्यानंतर कार्यक्रम सुरू करणार आहोत. तरी लवकरात लवकर ज्यांनी सहभाग घेतला असेल त्याने लवकर पटांगणात उपस्थित राहायचंय. आणि अजूनही कोणाला या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा असेल, खेळायचा असेल, त्याने आपली नावं अजूनही देऊ शकतात. चला, तुमचं नाव सांगा. गीता मनोज पवार. आता नाव घ्या. हा, तुम्ही खेळणार आहात? तुम्ही नाव सांगा. राजश्री भगवान पवार. असू द्या काहीतरी. राजश्री भगवान पवार. त्याच्या मूर्तीला हार घालते वापरून भगवानरावांचं नाव घेते. सर्वांचा मान. वा 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 वा, धन्यवाद धन्यवाद. भारताच्या झेंड्यावर अशोक चक्राची फूल प्रकाशरावांचं नाव घेते मी. पवारांची सून. ऐकलं काय? भारताच्या झेंड्यावरती अशोक चक्राची खून प्रकाशराव घरी लवकर नाही तर करतो तुमचा खून. पुन्हा दीपक पवार. अरे यांच्या वतीने मी नाव घेतो. रागवायचं नाही. ओके बोलले आंबा वाकडे तिकडे चालतात टेंगडे त्यांचे पाय. वाकडे तिकडे चालतात टेंगडे त्यांचे पाय. लिपतराव जर आले नाही घरात पडले की काय? रागवायचं नाही. त्यांचे नाव घेते भगवानांची सून. मी घाबरलो. माझा नंबर नाही की नसं सुद्धा करेल फोन असं म्हणतात की काय पुढे. पहिलं तुमचं नाव सांगा. आता नाव घ्या. नवे घर नवे लोक नवीन नवीन नाती संसार होईल मस्त. सचिवरावां सोबती मला करता माती. म्हणत नका वाजू. नाही मनापासून आवाजच येत नाही. आपला आवाज कसं दणकत हवा. जेवले नसतील. बरं तुम्हाला माहिती आहे का टाळ्या वाजवण्याचे 2 फायदे आहेत. एक एक्सरसाइज. एक एक्सरसाइज होतो म्हणजे व्यायाम होतो. आणि दुसरं आहे ना मच्छर पण मेली त्याच्यात. कळलं का? त्यामुळे टाळ्या वाजवणं खूप महत्वाचं आहे. जोरात वाजवलं एकदा बघूया कोणा जो जास्तीत जास्त जोराने टाळ्या वाजवेल ना त्याला 5,000 पैसे नाही. शाबास. शेतातून चालताना लागत होतं ऊन. राहुलरावांचं नाव घेते. पवारांची मुलगी मी कांबळेंची सून. चंद्रा सत्यवान लाखन. दाखव लाखन आले. आम्ही पळून जायचं की थांबायचं ना. तुम्ही बोललात ना मग टेन्शन नाही. चला नाव घ्या. काचेच्या बसनी संस्कृतीत नाही. सत्यरावांचं नाव घेते माझ्या मगासराव सई. दाखवत आहे कुठे सही केली. एवढं मग हा तुमचं मंदा पवार. किती आहे तुमचं वय? सांगा का ते 100 200 150 400 500 100. आधी तुमचं नाव. तुमचं पण नाव तेच आहे. नाही वय 100च आहे पण तुमचं नाव काय? सुलोचना दाजी पवार. सुलोचना पवार. चला पुढे. तुम्ही खेळताय ना? नाही तुमचा पण उपवास आहे. हो माधुरी पवार डान्सर. बट डान्सर. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. विजयरावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. चला सचिन रावांचं नाव घेते. पवार माझा आडनाव.
सुंदर. या तुम्ही या. प्रमिला चंद्रकांत पवार. हे बाबू लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, चंद्रकांतचं नाव घेते सर्वांसमोर मागत. चुकीचं. आणि आमच्या यांना बघून रात्रीचं फक्त कुत्रच भुकितो. हे तुम्हाला डेडलाईन दिलेली इकडे. चेंडू पडला, ग्लास पडला तर परत सकाळपासून चालू करायचं. 3 हात लावायचा, हात लावायचा. एका हातातच हात लावला तर बाद. 2 टाकू नका, टाकू नका. अब आएगा मजा ठाकूर. इथे सांभाळू ना, इथे गुलाबी तुम्हाला चला. टास्क खूप सोपा आहे. इथे सांभाळू ना. कळलं ना टास्क काय ते? सांगू का? तरी पण मी सांगणार. का म्हणजे नंतर बोलणार आमचा माहित नव्हता. एका हाताने ठेवायचा आणि आहे 1 2 3 म्हटल्यावरती आहे पोटूचा. एवढा नाही, पोटूचा. 3 चला बघूया कोण येतोय. चला परत मागे, परत सुरुवात करायची. 1 आणि हिरवी जाडी 2. चेंडू पडला तर तुम्ही परत जागेवर जायचं, परत सुरुवात करायची सकाळपासून. कळलं का? चला. लाल झेंडा पडला. थांबा सकाळपर्यंत. हा मी चालू करू नक्की बघा. चला. 1 हात लावायचा नाही. 2 3:30. चला बघूया. फास्ट हात लावायचा नाही. हात लावला तर बाद. 1 आणि 2 बरोबर ना. 3 एवढं हळू चालल्यात तर रत्नागिरीत कधी पोहोचणार? असं नाही हो, टाकायचं नाही. 1 2 आली काय फुल डॉक्टर नाही आधी तिथे झालं. तिचा तोल गेला. ह्या दोघी एवढं हळू झालं तर मुंगी पण मारणार नाही. आपल्या दोघ्या बहिणी आल्या. पटापट जेवढं लवकर जवळ तेवढं तुम्ही लवकर जिंकाल. साडी पाहिजे आहे ना गुलाबी साडी आणि लाल 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 मजा कर. बघूया कोणाचा नंबर होतोय तो. बघूया शाबास. काढायचे प्रकाश तिकडे जा. एकच घ्यायचं आपल्याला. आणि 3 250 255 56 57 58 3. बघूया कोण जिंकतोय. फास्ट वा बाहेर नाही यायचं. आतमध्ये नाही. बाहेर काढ. जातीकडे लावा फटाफट. व्हेरी गुड काढून घे.
टास्क पूर्ण करायचं. टास्क पूर्ण करायचं. त्यांचं नाव लिहून घ्या. आलं तुम्हाला आवाज? नाही नाही नवऱ्याला कसा आवाज देता? नाही झालं मग काय तरी जाऊ दे. तुम्ही बघूया तुमचा आवाज. तिचा नाही येणार. नवऱ्याला जाऊन कसं होता? नवऱ्याला जाऊन कसं होता? हो नवऱ्याला जाऊन कसं देता? हो चला असं काय बोलता की नाही? नाही तर भाकरी मिळणार नाही. नाही जाऊन तर आपण सुरुवात करूया. काय चला 1 2 साडी मध्ये 5 जरा बघूया जोरात. बघूया कोण जिंकतोय. हा वा शाबास. अरे मागू गेला. बघू पूर्ण रिंग बाहेर अंगाच्या बाहेर काढायची रिंग ती. आता लवकर काढत जा. आता लवकर एक एक काढत जा. बघूया टास्क पूर्ण करायचं. आपल्याला टास्क पूर्ण करायचं. चला रेडी गेम तुम्हाला कळलंय. साधा आहे, सिंपल आहे, सहज शांतपणे एकदम आपल्याला मजा करूया, एन्जॉय करूया. हा 1 2 साडी मागे रेशोचा काय काढा. अजून मागे व्हाईट. हा तर कसं एक पाय रेषेवर होतं मोठा मला तो दिसत. अरे महाभारताचा संजय नाही आहे. चला रेडी 1 2 साडी मागे 3. चला बघूया कोण जिंकतो. बघूया कोण धनुष्यबाण बनवतोय. धनुष्यबाण बनवलेला आहे. बघूया कोण खेळतोय कोण जिंकतोय. बघूया. वा 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 आलो. माझा आहे ना पण बनलाय ना मस्त बनलाय. बाहेर आले तशी पण भाजी हरलीच होती. ती आतमध्ये न करता बाहेर घेऊन आलेली. तू बाद आहे. तू बाद खेळलीस. करेक्ट बोलली. इथे ये बघूया. करेक्ट बोलली. त्यांचं नॉलेज बघा किती छान आहे. हा ये 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 बघूया. डायरेक्ट यांचं नॉलेज बघा काय आहे. किती शिकलेस? मास्टर ऐका किती शिकले बघा. अभिनंदन. आणि यांना मी प्रश्न काय विचारला. तुम्ही प्रश्नाचं उत्तर प्रश्न नीट ऐकलात तर तुम्हाला व्यवस्थित उत्तर देता आलं असतं. मला तेच वाटलं. तर प्रश्न असा होता की उत्तर काय. दिशा बरोबर उत्तर दिले तिने. उत्तर दिशाच आहे. करेक्ट आहे. अगं बरोबर आहे. अरे उत्तर नॉर्थ. त्यांचं नाव लिहून घ्या. बरे आहेत ना. हा बघा लक्ष द्यावा. ग्रीन साडी पासून ते ही सफेद साडी. वा काय कॉम्बिनेशन आहे ना. ग्रीन साडी सफेद साडी आणि मध्ये निलेश गाडी. बघा ना काय कॉम्बिनेशन आहे. चला प्रश्न
नीट ऐका आणि उत्तर द्या. मुंबईत गेलात कोणी? मुंबईमध्ये? पण तू इथे नाही जात. तू मुंबईत राहत पण इथे नाही जात. कळलं का? चला, मुंबईचं माहिती असेल सगळ्यांना. माहिती आहे? मुंबईमध्ये परेल पासून ते CST पर्यंत, परेल पासून CST पर्यंत, प्रश्न नीट ऐका. उत्तर सोपं आहे, कोणी देऊ शकतो. परेल पासून ते CST पर्यंत किती सिग्नल आहेत? रेल्वे किती माहित आहे त्यांना जरा? रेड ग्रीन आणि येलो. किती? रेड ग्रीन आणि येलो. रेड. प्रश्न काय विचारला मी? किती सिग्नल? हा, मग सिग्नल परेल पासून ते CST पर्यंत किती सिग्नल? तुम्ही उत्तर का दिलात? उत्तर का दिलात? 3 सिग्नल असतात ना. माहित रेड पडलं. ग्रीन येलो. हे यांचं नॉलेज. बाई जरा उत्तर बरोबर आहे. किती घाबरले होते ना? काय? अच्छा, असं आहे का? तरी आता इकडे येऊया, जरा इकडे येऊया. यांचं नाव लिहून घ्या. लक्षात ठेवा, नाट्यापासून तो जोरटापूर किती किलोमीटर आहे? दादाला सांग. दादा कोणी उत्तर सांगू नका. हे कोण आहे? तीन. उत्तर चुकले असं मी म्हणणार नाही. काळजी तू बोलत. कोण दाखवत होता? अरे सिग्नल दाखवत होती ती. नाही नाही नाही. नाही दाम. चला, आता किती जणी आल्या? येईल झाल्या? 3 झाले. स्वागत करायचं आहे पुरुषोत्तम यांचं. एक, दोन, तीन. सफेदा बरोबर सफेदच मिळाले. एका ताताने उंच उडला पाहिजे. अवकाश. 2, 2.25, 2.5, 3, 2.50, 55, 56, 57, 58, 59, 3. बघूया कोण फोडतो फुगा आणि कुणाचा फुटतो फुगा. नाही. परत सकाळपासून चालू करा. फुटला ना? एका पाठाने परत जाऊ. पहिली सकाळपासून सुरुवात करा. अरे फोड. या 5 वाजून 15 येतच नाही मला, विसरलो. 1, 2, 1, 2. हा, आता मला आठवलं. 1, 2, 3. बघू मागे रेषेच्या मागे लाईन एका हाताने किंवा गेम खेळवताना माझ्याकडून काही चुकलं असेल, खरंच सांगतो, माझ्याकडून काही चुकलं असेल याला मात्र ह्याने मला बोलवलं. चला या तिघी तरी वरती या. नाव सांगा. पाणी
श्रुतिका पवार, श्रेया वेंगुर्लेकर आणि सिद्धी पवार अंतिम फेरीसाठी पैठणीसाठी अंतिम फायनल या तिघींमध्ये होणार आहे आणि या तिघींमध्ये पैठणी कोण जिंकणार याची उत्सुकता आहे. पाहूया. मला गेम माहिती आहे हो प्रकाश कसा काय प्रकाश पाडा चला बटन दाबणार आहे साधा सिंपल टास्क आहे. अरे साऊंड वाले कोण आहे तिथे साऊंड वाले मोबाईल लाईट लावा. धरा पाणी धरा मीच एक बघणारी काय करायचं थांबा 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 काय चाललंय तुमचं काय चाललंय नाही तुम्ही गेम चेंज करा ना नाही नाही तुम्ही गेम चेंज करून सगळं कमी पडलं तर लक्षात ठेव तुझ्याकडून पैसे घेणार. चला गेम तर तुम्हाला माहितीच आहे ऍक्च्युली सांगतो मी. हा गेम असा आहे हे तणे आहेत ते तणे हा ह्या ट्रे मध्ये सोडायचे आणि ठेवायचे पण त्या स्ट्रॉने चला एका मिनिटात जास्तीत जास्त त्याने हा एका हाताने 1 2 3 अरे थांब माझा स्टॉप पण बंद आहे थांब येते 81 धरून अरे ते हे हा तीन महिन्यात बरोबर चल 1 चेहरे पण दिसले पाहिजे तुमचे 1 2 3 15 सेकंद झाले. तीस सेकंद झाले. लक्ष विचलित करू नका 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 स्टॉप. ह्याच्यात टाकले आता ह्याच्यात टाकले हे बाजूला ठेव टाकलेले बाजूला ठेव. इथे बघा झाल्याबद्दल राजा पाध्ये यांचे खूप खूप अभिनंदन. तसेच राजा पाध्ये यांना आम्ही पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार त्यांचे परममित्र आदरणीय संजय पवार आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्र भगवान पवार हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्याने स्वागत करतो आहे राजा पाध्ये याचं. एक सात्विक व्यक्तिमत्व नेहमीच आमच्या कार्यक्रमाला नेहमी उपस्थित राहणारे
माझं कामावर असे काय थोडंपण पाहिजे वाहन पाहिजे बरं. मी खूप लहान व्यक्तिमत्व आहे. माझ्याकडे जे काय फळं होती ती मुद्दाम कापून एवढ्यासाठी आणली की नंतर खाण्यापेक्षा माझ्यासमोर तुम्ही जर त्याचा आस्वाद घेतला तर मला खूप बरं वाटेल. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी, प्रत्येक सभासदांनी, अध्यक्षांनी त्याचा आस्वाद घ्यावा माझ्यासमोर, अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद राजा. तुमच्या प्रेम अध्यक्ष अंदासारखं प्रेमाचं प्रतीक म्हणून तुम्ही आमच्यासाठी आंबे घेऊन आलेत आणि त्याचा आस्वाद आम्ही तुमच्या समोरच घेणार. परंतु धन्यवाद राजा, खूप खूप धन्यवाद. दादा समोर आलं नाही खाल्लं तुम्हाला शेवटी काका आहे ना.